तर महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी विशेष कायदा बनवण्यासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी उदयनराजे भोसले यांच्याकडून करण्यात आलेली आहे। अधिवेशन झालं नाही तर अवमान व्हावा अशी यांची इच्छा असं म्हणत उदयनराजेंनी स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिलाय। ते वाघ्या कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज। कुठला वाघ आहे? जर समाजी एक लक्षात घ्या, त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात। त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची, ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही आहे। पण काय असेल ते करा ना, आणि तो योग्य तो निर्णय घ्या। हाय काय त्यात साधं एक अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक स्मारकासाठी ₹1 सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे त्याची तरतूद करण्यात अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवणार अशी घोषणा नाही, तर त्यावेळेस त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमाला मला स्वतःला निमंत्रण होतं। ठीक आहे, तिथं जर तिथं जागा जर तिथं करता येत नसेल तर मुंबईसारख्या ठिकाणी एवढी जागा आहे, मोठं आंतरराष्ट्रीय तिथं स्मारक शिवाजी महाराजांचं हे झालंच पाहिजे। आणि का होऊ नये?